नमस्कार. वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक घटकांची ओळख पटविण्याबद्दलच्या या सत्रात आपले स्वागत आहे. या सत्राच्या शेवटी आपण हे करण्यास सक्षम असाल: हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक घटकांची सुरक्षा आणि यावर नियंत्रण राखणे. हायड्रॉलिक सिस्टमच्या मूलभूत व्याख्येसह या सत्राची सुरुवात करूया. तेल असलेले दाबयुक्त द्रव कार्य करण्यासाठी ॲक्च्युएटरला ऊर्जा प्रसारित करते. या सिस्टमचे घटक म्हणजे पॉवर सोर्स, कंट्रोल व्हॉल्व्ह आणि ॲक्च्युएटर्स. दुसरा प्रकार म्हणजे न्यूमॅटिक प्रणाली. न्यूमॅटिक सिस्टममध्ये कॉम्प्रेस्ड हवा कार्य करण्यासाठी ॲक्च्युएटरला ऊर्जा प्रसारित करते. या सिस्टमचे घटक म्हणजे पॉवर सोर्स, कंट्रोल व्हॉल्व्ह आणि ॲक्च्युएटर्स. मास्टर सिलेंडर हे एक उपकरण आहे जे बल सामान्यतः ड्रायव्हरच्या पायापासून हायड्रॉलिक दाबामध्ये रूपांतरित करते. हायड्रॉलिक प्रणालीच्या दुसऱ्या या टोकाला असलेल्या स्लेव्ह सिलेंडरवर नियंत्रण ठेवणे हा या उपकरणाचा उद्देश आहे. जेव्हा ड्रायव्हर क्लच पॅडल दाबतो तेव्हा लावलेले बल पिस्टन सिलेंडरला ढकलते, ज्यामुळे लागू केलेल्या बलाचे हायड्रॉलिक दाबामध्ये रूपांतर होते. हा दाब क्लच सिस्टमच्या स्लेव्ह सिलेंडरवर दाब प्रसारित करणाऱ्या रेषाद्वारे हायड्रॉलिक द्रव पंप करतो. प्रत्येक मास्टर सिलेंडरमध्ये त्याच्या अनुप्रयोगावर आधारित ब्रेक किंवा क्लच फ्लुइड पुरवठा करणारा रिझर्वायर असतो. हे फ्लुइड पदार्थ मास्टर सिलेंडरमध्ये हवेचा प्रवेश रोखण्यास मदत करतात. स्लेव्ह सिलेंडर ऑटोमोबाईल सिस्टमचा एक घटक आहे जो हायड्रॉलिक वापरून वाहनाच्या एका विभागातून दुसऱ्या विभागात यांत्रिक ऊर्जा हस्तांतरित करण्यास मदत करतो. वाहनाचे क्लच पॅडल योग्यरित्या कार्य करण्यासाठी ट्रान्समिशन सिस्टमशी लिंकेज दुवा असणे आवश्यक आहे, जे मॅन्युअल किंवा हायड्रॉलिक असू शकते. प्रभावी कनेक्शन प्रदान करण्यासाठी येथे आमचे स्लेव्ह सिलेंडर येते. स्लेव्ह सिलेंडर ट्रान्समिशन सिस्टमचा एका भागातून दुसऱ्या भागात बल हस्तांतरित करण्यासाठी त्याच्या अंतर्गत पिस्टन विरुद्ध हायड्रॉलिक दाब वापरून आवश्यक कनेक्शन बनवते. हायड्रॉलिक होज लवचिक मजबूत नलिका आहेत जी उच्च दाब प्रणालीमध्ये हायड्रॉलिक फ्लुइड वाहतूक करण्यासाठी डिझाईन केली गेली आहेत. घटक व्हॉल्व्ह, ॲक्च्युएटर्स आणि टूल्स जोडतात. हायड्रॉलिक होज हायड्रॉलिक सिस्टममध्ये महत्त्वपूर्ण आहेत आणि उच्च दाब ऑपरेशनमुळे मजबूत होतात. हायड्रॉलिक होज निवडण्यापूर्वी आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत: आकारमान, कार्यक्षमता, वैशिष्ट्ये, उत्पादन सामग्री आणि वैशिष्ट्ये विचारात घेतली पाहिजेत. आम्ही आधीच न्यूमॅटिक प्रणालीच्या मूलभूत व्याख्येवर चर्चा केली आहे. आता आपण या विषयात विस्ताराने पाहूया. एअर कॉम्प्रेसरचा वापर वातावरणातील हवेचे कॉम्प्रेस्ड हवेत रूपांतर करण्यासाठी केला जातो, ज्यामुळे वातावरणातील हवेला दबावाखाली येऊन पोटेन्शियल एनर्जी तयार केली जाऊ शकते, जी नंतरच्या वापरासाठी टँक किंवा रिझर्वायर साठवली जाऊ शकते. पिस्टनच्या इनटेक स्ट्रोकमुळे सिलेंडरमध्ये कॉम्प्रेस बाहेरील वातावरणीय दाबापेक्षा कमी दाब निर्माण होतो. यामुळे इनलेट वॉल्वमधून सिलेंडरमध्ये हवा प्रवाहित होते. पिस्टन जसजसे वर जाते तसतसे ते हवेला कॉम्प्रेस्ड करते. दाब इनलेट वॉल्व बंद ठेवतो आणि जेव्हा पिस्टन वर पोहोचते तेव्हा दाबयुक्त हवा डिस्चार्ज वॉल्वद्वारे रिझर्वायरला जाते. याला कॉम्प्रेशन स्ट्रोक म्हणतात.
एअर कॉम्प्रेसर स्टँडर्ड टूल्सपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत आणि त्यांना स्वतंत्र जड मोटर्सची आवश्यकता नाही. एअर कॉम्प्रेसरचा हा एक मोठा फायदा आहे. रिझर्व्हॉयरमध्ये जास्त कॉम्प्रेस्ड हवा साठवणे धोकादायक आहे, तर एक अनलोडर वाल्व, ज्याला प्रेशर रिलीफ वाल्व किंवा एअर रेग्युलेटर म्हणून ओळखले जाते, ते एक सुरक्षा टूल्स आहे जे वापरले पाहिजे. एअर कॉम्प्रेसरवरील अनलोडर वाल्व पूर्वनिर्धारित मर्यादा ओलांडल्यानंतर अतिरिक्त हवा काढून टाकीचा दाब नियंत्रित करतो. मोठ्या प्रमाणात एअर कॉम्प्रेसरवर कॉम्प्रेसरच्या शेजारी अनलोडर वाल्व देखील असू शकतो. पुढे ब्रेक वाल्ववर एक नजर टाकूया. फूट वाल्व रिझर्व्हायरमधून कॉम्प्रेस्ड हवा खेचतो आणि ड्रायव्हर ब्रेक लावतो तेव्हा चाक थांबविण्यासाठी ब्रेक चेंबरमध्ये पाठवतो. ड्रायव्हर ब्रेक ट्रेडलला आवश्यक दाब लावून हवेचा पुरवठ्याचे प्रमाण नियंत्रित करू शकतो. ड्रायव्हर ट्रेडल हलवून ब्रेक दाब समायोजित करतो, परंतु जास्तीत जास्त दाब रिझर्व्हायरमधून कमी असेल. ट्रेडल सोडल्यास हवेचा प्रवाह विस्कळीत होईल आणि यामुळे ब्रेक काढून टाकले जातील. ब्रेक चेंबरचा वापर कॉम्प्रेस्ड हवेचे बल मेकॅनिकल लिंकेजमध्ये हस्तांतरित करण्यासाठी केला जातो. ब्रेक चेंबरमध्ये मध्यभागी लवचिक डायाफ्रेमद्वारे विभागलेल्या गोलाकार कंटेनर असतो. हवेचा दाब डायफ्रामला दाबापासून दूर ढकलतो, ज्यामुळे स्लॅक ॲडजस्टर विरुद्ध पुश रॉड बाहेर जातो. गाडीत 2 फ्रंट आणि 2 रिअर ब्रेक चेंबर आहेत. हे बल ब्रेक चेंबरच्या हवेचा दाब आणि डायफ्राम आकारावर अवलंबून असते. ब्रेक चेंबर्स वाहनाचे ब्रेक लावण्यासाठी कॉम्प्रेस्ड एअर फोर्सला यांत्रिक क्रियेत हस्तांतरित करतात. स्लॅक ॲडजस्टर हा एअर ब्रेक सिस्टमचा एक घटक आहे, जो वाहन चालू असताना आवश्यकतेनुसार ब्रेक ॲडजस्टर करतो. याचा उपयोग एस कॅमच्या रोटरी मोशनमध्ये लिनियर मोशनचे रूपांतर करण्यासाठी केला जातो, जे एक डिव्हाइस आहे जे ब्रेक शूजला ब्रेक ड्रमवर ढकलते. स्लॅक ॲडजस्टर प्रभावी ब्रेकिंगसाठी ब्रेक लाइनिंग आणि ब्रेक ड्रम दरम्यान योग्य अंतर राखण्यास मदत करते. एअर ब्रेक असलेल्या वाहनामध्ये एअर ब्रेक प्रेशर गेज हा एक महत्त्वाचा घटक आहे, जो सुरक्षित ऑपरेशनसाठी एअर टँकमधील दाब दर्शवितो. इन्स्ट्रुमेंट पॅनलवरील ब्रेक प्रेशर गेज ब्रेक फ्लुइड प्रेशर अचूकपणे मोजतात, ब्रेक सिस्टमच्या समस्येचे निदान करण्यास आणि योग्य ब्रेक ऑपरेशन सुनिश्चित करण्यास मदत करतात. वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक घटकांच्या ओळखीवर या विषयाचा सारांश घेऊया. या विषयात तुम्ही ते शिकलात. हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक प्रणाली आणि त्यांच्या घटकांची व्याख्या, कार्य आणि घटक.